नमस्कार मित्रांनो. एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा आम्ही दरवर्षी घेत असतो. मित्रांनो, या पुरस्कारासाठी चित्रपट, नाटक, कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन, आरोग्य, चित्रपट, नाटक, उद्योग, व्यापार अशा अनेक स्तरातील नामवंत व्यक्तींचा महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही त्यांची एक मुलाखत घेत असतो आणि त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो. अशाच पैकी आज आम्ही ज्यांची निवड केलेली आहे ते माननीय समाजभूषण श्रीराम मारुतीराव गर्जे साहेब. ते निवृत्त आहेत, सिव्हिल इंजिनियर सहाय्यक पीडब्ल्यूडी परभणी. तसेच अध्यक्ष आहेत हिंगलाज माता मंदिर परभणी. ते भावसार समाजाचे समाजसेवक पण आहेत. तसेच उपाध्यक्ष अखिल भारतीय भावसार क्षत्रिय समाज महासंघाचे. या वयामध्येही ते अनेक पद्धतीनं ते तारुण्यात आहेत आणि दररोज नवनवीन उपक्रम करण्याचा त्यांचा मानस असतो. जाणून घेऊयात त्यांच्या आतापर्यंतच्या या प्रवासाची माहिती त्यांच्याचकडून, त्यांच्याच मनोगताद्वारे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर, एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट तर्फे आम्ही तुम्हाला जो स्टार महाराष्ट्राचा हा पुरस्कार देणार आहोत, त्याबद्दल आपलं मत काय? याबद्दल माझं मत असं आहे की ही जी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी आपण आज आम्हाला दिलेली आहे. आमच्या मंदिराचं सभागृहाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या सभागृहाच्या बांधकामामध्ये आम्हाला काही निधी कमी पडतोय. त्या निधी जमवण्यासाठी आम्ही आता प्रत्येक समाजामध्ये आणि समाजाच्या बाहेरच्या लोकांपर्यंत पण पोहोचणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आम्हाला ही एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि यातून आम्हाला बरंच आमचं जे काही उद्देश आहे तो साध्य होण्यास सुख करते. धन्यवाद. सर, आमचा पहिला प्रश्न असा आहे, आपलं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव परभणी जिल्ह्यामध्येच सोनपेठ हे आहे. आता ते तालुका प्लेस आहे. सोनपेठ, मूळ गाव सोनपेठ, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी असं आहे. पूर्वीची परिस्थिती कशी होती परिवाराची आणि आता कशी आहे? आजची म्हणाल तर आज मी चांगल्या स्थितीत आहे. परंतु जर मी 79 ला जेव्हा परभणीला आलो, ITI करण्याकरता आलो होतो, ITI मध्ये मी स्टेनोग्राफी या ट्रेडमध्ये ऍडमिशन घेतलं. तेव्हा अक्षरशः मी 25 रुपये स्टायपंड मला शासनातर्फे मिळत होता. त्या स्टायपंडवर मी 25 रुपयामध्ये पूर्ण महिना काढायचो. अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती होती. पण हळूहळू देवीच्या कृपेनं म्हणा किंवा आमच्या वरिष्ठांच्या कृपेनं म्हणा, हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. भावाचे, बहिणीचे, सगळ्यांची मी लग्न कार्य केले आणि त्यातून आता मी म्हणजे 40-45 वर्षानंतर मी आज जरा स्थिर स्थावर आहे. स्वतःचं घर आहे. सोनपेठला पण आम्ही जे छोटंसं घर आहे ते पण आम्ही थोडंसं बांधून घेतलेलं आहे. अशा परिस्थितीत आता चांगली परिस्थिती सुदृढ, म्हणजे पहिल्यापेक्षा खूप छान परिस्थिती आज आहे असं म्हणलं काय. पूर्वीच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगा? तेव्हाची परिस्थिती आज सांगायला हरकत नाही की अतिशय बिकट अशी परिस्थिती होती. 5 रुपये 10 रुपये ह्या रोजंदारी असताना मी PWD सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जॉईन केल्यानंतर पहिले 5 वर्ष रोजंदारीवर काम केलं आणि 1987 ला मी रेग्युलर आस्थापनेवर नियुक्त झालो. आणि तेव्हापासून हळूहळू 950, तेव्हाचं 950, 1500 अशा बेसिकवर आम्ही आलो आणि मग हळूहळू पुढे ह्या पदाला प्रमोशन नव्हतं. ह्याच पदावर आम्ही कंटिन्यू जवळपास 2018 पर्यंत केलं. पण योगायोगाने 1/1/2016 नंतर सभा वेतन आयोग लागू झाला. पण त्यानंतर आम्ही अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यामध्ये समावेशन झालं आणि मग आम्ही आता स्थापत्य अभियंता म्हणून आम्ही रिटायर्ड. साहेब, PWD म्हटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खातं, त्या खात्यातर्फे जसं की गावाचा विकास असू द्या, रस्ते असू द्या किंवा विविध काही बांधकाम असतील, शासकीय इमारती असतील, हे सगळं करत असताना असं कोणतं काम आहे जेणेकरून आज तुम्हाला आठवणीत आहे आणि ते सांगावं असं वाटेल? मी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मी आपलं टायपिंग सेक्शन
ह्या सेक्शनला काम केले. म्हणजे बाहेर काय चाललंय ह्याच्याशी मला जास्त संबंध नाही आला. अच्छा. वास्तवात माझी फील्ड ड्युटी होती. पण मला कार्यकारी अभियंता जे आमची बॉस होती ते त्यांच्या सोबत काम करायला द्यायचे. मग आता माझं जे महत्वाचं काम असायचं म्हणजे की मीटिंग असेल तर सर्व माहिती कलेक्ट करून प्रिंट करून त्यांना पुरवायची मॅनेजमेंट. आणि त्यानंतर ती वेळी अवेळी रात्री असो सकाळी असो, सकाळी त्यांना सर्कल असेल तर मला तर आम्ही काम करून त्यांना सगळे स्टेटमेंट्स वगैरे तयार करून द्यायचे. या अनुषंगाने एक प्रसंग चांगला आठवतो की आमच्या मंत्रालयातून एक 56 कॉलमचा एक फॉर्म आला आणि आमचे जवळजवळ 300-400 काम आम्ही या डिव्हिजनला करत होतो. ऑनगोईंग वर्कची सर्व माहिती त्यांना एका दिवसात पाहिजे होती. ती आम्ही रात्रभर बसून ते चांगलं आठवण्याचं कारण म्हणजे मला रात्रभर बसून ती माहिती आम्ही त्यांना प्रिपेअर करून दिली. आणि त्यानंतर साहेब मुंबईत जाऊन मिटिंग वगैरे करून आले आणि आल्यानंतर त्यांनी मला 2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट त्यांनी मंजूर करून आले आमच्या वरिष्ठ स्तरावरून. ही एक मोठी गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन लागले तेव्हा तेव्हा आम्हाला तिथं पोस्टिंग व्हायची. मग तिथून सगळ्या प्रकारचे निवडणुकीचे कामं केल्यानंतर आमचे जिल्हाधिकारी 2-3 जिल्हाधिकारी मला म्हणता येतील त्यांनी मला व्यवस्थित असे प्रमाणपत्र दिलेले चांगलं काम केल्याबद्दल. बेस्ट एम्प्लॉईचं सर्टिफिकेट दिलेलं. सर्कल लेवलला मला आमच्या बेस्ट एम्प्लॉईचं एक सर्टिफिकेट मला भेटले. सर, हिंगलाज माता मंदिर उभारणीचं तुमचं ध्येय आणि उद्देश काय होतं आणि ते सार्थकी लागले का? नक्कीच लागले नाही. कारण आम्ही जवळपास आता मी 88-82 पासून परभणीत राहतो. आणि त्यानंतर बऱ्याच वेळेला आम्ही काय व्हायचं की आमचा समाज तेव्हा फार अल्पसंख्याक समाज आहे. तेव्हा आमची 40-50 घरं होती. आणि आम्ही काय करायचं प्रत्येक नवरात्रीमध्ये कोणाच्या तरी घरी आम्ही अशी देवीची स्थापना करून आम्ही त्याची पूजा अर्चा करायचो. मग कालांतराने आम्ही 1982 मध्ये आमची प्लॉटिंग झालेली होती या सर्वेमध्ये. तर त्याचा ओपन स्पेस आमचा खाली होता, शिल्लक होता. तर त्यावर आम्ही मग आमचे 5-6 जणांची ट्रस्टी केली आणि एक मंदिर स्थापनेचा एक मार्ग तेव्हापासून आम्ही विचार करत 2006ला त्याचं बांधकाम सुरू केलं. सर्वप्रथम आम्ही काय केलं, एक गाभारा उभारला, 16x16चा गाभारा उभारला आणि गाभारा उभारून 16/2/2008 मध्ये आम्ही देवीची स्थापना केली. त्याच्यानंतर काय केलं की आमदार साहेब सुरेश दादा देशमुख यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक सभागृह द्या. मग त्यांनी आम्हाला 5 लाख दिले. 30x30 सभागृह त्याच्यासमोर बांधलं आणि ते बांधलं 2009 मध्ये 9-10 मध्ये. नंतर 11 मध्ये काय केलं की आम्हाला ते सभागृह अपुरं पडायचं म्हणून आम्ही बाबाजी दुराणी जे माझे आमदार आहेत पाथरीचे त्यांना विनंती केली. मग त्यांनी आम्हाला 10 लाख पुढच्या सभागृहात दिले. मग 30x50 ते सभागृह उभं केलं. आणि यामध्ये काय केलं की आमच्या समाज बांधवाचा सगळ्यांचा निधी, भावसार समाज परभणीचा निधी आणि काही बाहेरच्या लोकांकडून निधी असा जवळपास 6 लाखाचा निधी जमा केला आणि 16 लाखाचा अद्ययावत हे सभागृह आम्ही इथं तयार केलं. पण त्याच्यानंतर मग आता आम्हाला मुख्य रस्त्यापासून मध्ये रस्ता नव्हता. मग याकरिता परत बाबाजी साहेबांना आम्ही विनंती केली व आम्हाला थोडासा रस्त्यासाठी निधी द्या. तर त्यांनी मला 5 लाख देऊ लागले. मी त्यांना काय म्हणलं 5 लाख लोक मी तुमच्याकडे अंदाजपत्रक ठेवतो, मला 15 लाख पाहिजे. त्यांनी बी कुठल्याही आडेवेळी न घेता 15 मिनिटाच्या आत मला पत्र दिलं त्यांनी. आणि ते बांधकाम मी पुढच्या 6 महिन्यात कम्प्लीट केलं. 14-15 मध्ये हे बांधकाम पूर्ण केलं. आता हा त्याच्यानंतर आम्ही त्याच्या अगोदर जिल्हा परिषदच्या सेस फंड मधून आम्ही 15 लाख रुपये आणले होते. त्याच्यामध्ये ह्या रस्त्याचं जे 800-900 मीटरचं काम होतं ते मी WMचं काम करून घेतलं. आणि मग WMचा रस्ता झाल्यानंतर मग आम्ही सिमेंट रोडच्या मागे लागलो. मग आमचे राहुल पाटील साहेब आता जे एक्झिस्टिंग आमदार आहेत, 3री टर्म आहे त्यांची, मग त्यांच्याकडून काय केलं आम्ही 14 लाख रुपये निधी आणला आणि मग त्या राहिलेल्या रस्त्याचं पूर्ण काम केलं. आता यानंतर काय झालं की आमदाराकडून जवळपास मी 56-57 लाख रुपये आणले. परत त्यांना मागायला आम्हाला ते थोडस अवघड होत होतं. मग मी त्याच्यामध्ये काय केलं, मी 2017ला आमचा ट्रस्ट स्थापन झाला आणि ट्रस्ट स्थापन करून मग शासकीय जे काही जेवढे नोंदणी होत्या त्या पूर्ण केल्या. पूर्ण करून त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र क सुद्धा मी रजिस्टर केलं आणि तीर्थक्षेत्र क केल्यामुळे मी पूर्ण यांचं प्लॅनिंग केलं, पूर्ण नकाशा वगैरे काढला आणि त्याचं 4,50,00,000 प्रस्ताव शासनाकडे सबमिट केला. तो सबमिट केला ऑगस्ट 2023ला आणि आम्हाला त्याची मंजुरी मिळाली ऑक्टोबर 2024ला. 2 कोटी रुपये आम्हाला सँक्शन झाले आणि 2 कोटीमध्ये मग आम्ही आता इथे जवळपास आता काम चालू आहे आणि फ्रेमवर्कचं जवळपास 16,000 स्क्वेअर फीटचं G+1
एवढं आपली फ्रेमवर्क आता कम्प्लीट झालेलं आहे. निधी आता कदाचित पुढच्या महिन्यात आमच्या शासनाचा निधी परत येईल आणि राहिलेलं उर्वरित काम पुढे कंटिन्यू केलं जाईल. साहेब, एखादं स्वप्न साकार करण्यासाठी एकट्या माणसाचं काम नसतं. आज मला वाटतं हे एवढं भव्य दिव्य मंदिर उभारणीसाठी तुमचे जे सहकारी आहेत, मग असे आपण बोलल्याप्रमाणे, त्या सर्वांचे ऋण तुम्ही कसे व्यक्त कराल? त्यांचे अतिशय ऋण आहेत माझ्यावर, कारण माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहेत. हम्म. पण मी त्यांना ह्या कामाकरिता मी जेव्हा जेव्हा त्यांना म्हटलं की आज आपल्याला इथं जायचंय, त्यांची नाव त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे गजाननरावजी खपले, ते सचिव आहेत आमच्या ट्रस्टचे. अच्छा. राजेश्वरजी पेंडकर, उल्हासजी खंबातकर हे कार्याध्यक्ष आहेत आता आमच्या ट्रस्टमध्ये. त्यानंतर मंगेश आंबेकर, प्रशांत माहेकर, वसंतराव लांडे, नंतर प्रल्हादजी कटारे, रामरावजी भावसार, हे आमचे सगळे सहकारी. आम्ही जेव्हा जेव्हा मी त्यांना म्हणजे फोन केला, चला आज मीटिंग आहे, आज हे काम करायचंय आपल्याला, तर त्या अनुषंगाने त्यांनी कधी हे तू का करतोयस असं कधी म्हटले नाही. आणि मला त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या मागे आहोत. इतकं मोठं सहकार्य त्यांचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. एवढं नक्की. कसं आहे सर की एखादी संघटना किंवा ट्रस्ट चालवत असताना सगळेच लोक जर सुशिक्षित जर असतील तर एखादं काम उत्तम होतं आणि सामंजस्याने होतं. तसं मी तुमच्यामध्ये बघितलेलं की तुमचे सगळे सहकारी सुशिक्षित आहेत आणि उत्तम तुम्हाला सहकार्य करणारे आहेत. असंच तुमच्या हातून सदैव सत्कर्म घडत राहून भविष्यात काय करावं असं वाटेल? आता भविष्यामध्ये आता माझं वैयक्तिक तर आहेच आहे, माझ्या फॅमिलीकडे मी लक्ष देतोच आहोत. आणि माझं झेरॉक्स सेंटर असल्यामुळे सगळं मुलात पाहतो तिथे, त्यामुळे तिथे मला जास्त काही लक्ष द्यायची गरज नाही. त्याच्यामुळे मी या ट्रस्टवर जास्त कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. या ठिकाणी आता भविष्यामध्ये आता हे शासन निधी तर येणारच. हा निधी आल्यानंतर याआधी सर्वप्रथम हे सभागृह पूर्ण करणे, सभागृहाचं खालचं वरचं बांधकाम पूर्ण करणे. याच्यानंतर आता याच्यापासून जो आम्ही 2014-15ला जो रस्ता बांधलेला आहे तो जरा डिटोरेट झालेला आहे, खराब झालेला आहे. तो नवीन रस्ता बांधणे, दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट टाकणे, दोन्ही बाजूला सीसी ड्रेन तयार करणे आणि एवढं मोठं सुशोभीकरण करायचं की परभणीमध्ये अर्ध परभणी किंवा पूर्ण परभणी या ठिकाणी यावं मंदिराच्या दर्शनाचा, हा आमचा टार्गेट आहे. आणि मी एक आनंदाने गर्वाने स्वाभिमानाने सांगू शकतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भावसार समाजाचं नवनिर्मित मध्ये पहिलं मंदिर आमचं आहे. अशा जुने मंदिर आहेत, सोलापूरला आहे, परळीला आहे, मालेगावला आहे, औरंगाबादला आहे, अनेक ठिकाणी आहेत. पण हे केव्हाच येतं 30-50, 60 वर्षापूर्वी त्यांनी मंदिर बांधलेले. पण आम्ही नवनिर्मित मध्ये 2008 पासून 2006 पासून 2026 पर्यंत आज 20 वर्ष सातत्याने याचा पाठलाग करून हे काम आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न. सर, त्यातल्या त्यात थोडस भावनिक आणि आध्यात्मिक प्रश्न विचारतो की आपण हिंगलाज मातांचं सेवा करताय सर्वजण, तुम्हाला काही त्याची प्रचिती आहे का किंवा अनुभव आहे का? नक्कीच. मी आजपर्यंत जे जे काम हातावर घेतले मातेचे कृपेनं खूप काही यशस्वी झाले. आणि येत्या काळात जे माझे जे ध्येय ठरवलेले ते सुद्धा साध्य होतील, मातेच्या कृपेने साध्य होतील. सर, तुमच्या परिवाराबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा परिवार पहा, मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाला 2 मुलं आहेत, एक मुलगी त्यांना पण आहे, आणि मुलीला पण एक मुलगा एक मुलगी. जावाई आनंदाने AE1 मधून आहेत आणि थर्मल पॉवर स्टेशन मळीला जनरेशनला आहेत. तिने चांगल्या परिस्थितीत आहेत, काही कुठलीही अडचण नाही त्यांची. आणि घरामध्ये म्हणाल तर माझा मुलगा बी आता जे माझं झेरॉक्स सेंटर आहे, आमच्या पत्नीनं सौवंदना गरजे जवळपास 20 वर्ष तिनं चालवलं आणि जवळपास आता 13-14 वर्षापासून आमचा मुलांनी टेक ओव्हर केलेला आहे. आता आम्ही एका मशीननं स्टार्ट केलेलं होतं, एक झेरॉक्स मशीन आणि एक छोटंसं दुकान 10 बाय 10च्या ह्याच्यात होतं. आज माझं जवळजवळ 600-700 स्क्वेअर फीटचं दुकान आहे, 10 मशीन आहेत. मी जवळपास 10 लोकांना तिथं रोजगार देतो. आणि तो रोजगार म्हणजे तिथं 50-60 हजार मी पगार आता पोरांना देतोय. एवढं मोठं माझं युनिट आहे. आणि आज परभणीत सांगायला गर्वाने सांगतो की पहिल्या नंबरचं युनिट आमचं आहे. नांदेड परभणीमध्ये माझं युनिट चांगलं आहे. प्रश्न असा आहे की मध्यंतरी कोविड-19 येऊन गेलो, त्या काळामध्ये अनेक लोक त्याच्यातून बाधित होत गेले, अनेक लोक आपसातून
दुरावले, काही लोकांचा मृत्यू झाला, काहींची आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली. अशा काळामध्ये तुमच्या मंदिरातर्फे तुम्ही काही लग्न लावून दिलेत हे ऐकलंय. ते कसं काय? त्या काळात जो तुमचा 19, 20, 21, 22, 2-3 वर्षाचा जो पिरियड होता, हं. अनेकांचे आम्ही इथे लग्न लावून दिले. साखरपुडा, डोळा जेवण, तुमचं एंगेजमेंटचे कार्यक्रम, अनेक कार्यक्रम असे छोटे म्हणजे वाढदिवसाचे कार्यक्रम. हे कार्यक्रम केवळ अल्पदरात. हं. जो गरजू माणूस आहे त्याच्याकडे पैसेच नाही, पण इथं लग्न लावायचं. ठीक आहे, तू येऊन लग्न लाव. जे काही देता येईल तेवढे दे. फक्त आम्ही मेंटेनन्सचा विचार केला. लोक इथे मेंटेनन्स आहे. आता अर्थात आमच्याकडे बाकी साहित्य नव्हतं, हं. परंतु जेवढं काही आम्हाला त्यांना मदत करता येईल ती पूर्ण मदत केली. आता सांगायला हरकत नाही, 300 ते 400 कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम झाले इथे. लग्न तर नक्कीच झाले, लग्न भरपूर झाले, जवळपास 200-250 लग्न झाले आणि बाकीचे 200-250 कार्यक्रम झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे या जागेचा उपयोग आम्ही करून दिलेला आहे. भविष्यामध्ये जे इंग्लाज माता मंदिर आहे, की तरुण पिढीनी याच्यामध्ये सेवेमध्ये यावं, यासाठी तुम्ही काय त्यांना संदेश द्याल? आता आमची जी नवी पिढी आहे यामध्ये आम्ही सर्वात प्रथम जर बदल केला असेल तर आम्ही धर्मदाय चेंज रिपोर्ट सबमिट केला. आमची जी पिढी आहे, हं. पुढची पिढी आहे, 7 जण आम्ही त्यांना इन्व्हॉल्व केलं. आम्ही जुने 7 आणि ते 7 अच्छा. असे 14-15 लोक आम्ही आता मेंबर आहोत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता हे जे आमचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर इथं व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरचं एक MOU साईन केला आहे. वा. दुसरी गोष्ट, वुमेन्स एम्पॉवरमेंट मध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र आम्ही इथं लवकर सुरू केलेलं आहे. यामध्ये बरं, बरं. बांधकाम सध्या बंद आहे, हं. त्याला पूर्ण चालना देणार आहोत. दुसरी गोष्ट, इथं स्टडी सर्कल सुरू करणार आहोत. अच्छा. आम्ही आता हे लग्न कार्यापेक्षा एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीवर आम्ही जास्त भर देणार. क्या? आणि यातून काय होईल, थोडस पैसे कमी जास्त होतील म्हणा, परंतु इथलं मेंटेनन्स किंवा इथला जो खर्च भागला हं. तरी पुष्कळ झाले. तर कमवण्याचा उद्देश हा नाही. क्या? इथे गोरगरिबां मुलांचे शिक्षण व्हावे, त्यांना इव्हन आता इथं परभणी शहरामध्ये 2 मेडिकल कॉलेज आहेत, एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे, एक युनिव्हर्सिटी आहे. आमच्या समाजाचे जे लोक पोरं येतात, अत्यंत गरजू विद्यार्थी असतात, त्यांना राहण्याची व्यवस्था जर गावात केली, 10-15 हजार रुपये खर्च येतो. त्यापेक्षा आम्ही 1500 तरी इथं त्यांची अरेंज करू, क्या? इथं व्यवस्था करू आणि त्या मुलांना इथं राहण्याची व्यवस्था करणार. क्या? असा उद्देश आम्ही समोर ठेवलेला आहे. MCM TV आणि साईसागर एंटरटेनमेंट तर्फे जो आम्ही तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा लवकरच देणार आहोत. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा हा मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती. आणि तुमच्या भविष्य आरोग्यासाठी आमच्या सर्व सदिच्छा. असंच आपण निरोगी राहा, तारुण्यात राहा आणि नवतरुणांना नवीन प्रेरणा देत राहा. नक्कीच. जय हिंद, जय माता, धन्यवाद. जय इंग्लाज. सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद देतो आमच्या ट्रस्टतर्फे. आणि श्रीरामजी गर्जे हे आमचे सहकारी जे आहेत, 1982-83 पासून आम्ही सोबत काम करतो आहोत. त्यांची धडपड आमच्या समाजाला सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी नवीन नवीन कल्पना ज्या मांडल्या त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी आम्ही आमच्या परीने जो काही वाटा आहे तो नेहमीच उचललेला आहे. त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनलचे धन्यवाद. गर्जे साहेबांना हा आपल्या TV मार्फत जो पुरस्कार देण्यात येत आहे त्याबद्दल आम्हाला फार आनंद होतोय. आमच्यापैकी सहकारी आमचे श्रीरामजी, त्यांचे जे जेव्हापासून आम्ही सोबत काम करतो तेव्हापासून त्यांची जी धडपड आहे कामाची, त्याचं खरंच कौतुक करावं वाटतं. आणि त्यांच्या सोबत आम्हाला जे काही त्यांना सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य त्यांना करतो. मंदिर स्थापन झाल्यापासून 2008 पासून इतर समाजाचे ज्या लोकांची देवीवर श्रद्धा आहे त्यांचे काही जे काही कार्यक्रम व्हायचे असतील त्यासाठी त्यांनी इथे नारळ वगैरे बांधलेले आहेत. जवळजवळ 300-400 लोकांनी नारळ बांधलेले आहेत आणि त्याच्यापैकी बहुतांश 200-250-300 लोकांची मनोकामना पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळे त्या लोकांची या मंदिरावर श्रद्धा फार आहे. नवरात्रामध्ये विशेष करून खूप इतर समाज इथं येऊन प्रत्यक्षात देवीचे मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल देवीचे जे काय त्यांनी संकल्प सोडला असेल ते संकल्प पूर्ण करतात. यांनी जे कार्य केलंय त्याबद्दल शुभकामना. सभा एकदम आपल्या वडील भावासारखंच आहे. अच्छा. जे म्हणलं ते आम्ही पुढं त्यांच्या पाठीमागे आम्ही